नमस्कार. मी बाळकवी. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याकरता आपल्या समोर माझ्या काव्यरूपी शुभेच्छा घेऊन आलो आहे. मकर संक्रांती म्हणजे हे संक्रमण विचारांचे, आचारांचे, सद्गुणांचे. या मकर संक्रांतीच्या काळात अवघ्या विश्वभरामध्ये विविध रंगांचे पतंग आकाशात उडत असतात. मीही माझ्या आयुष्यात पतंग उडवेन. मी माझा पतंग उंचीवर घेऊन जाईन, परंतु माझ्या पतंगाबरोबर मी माझ्या मित्रांचा, आप्तेष्टांचा, स्नेहांचा, माझ्या बरोबरीच्या माणसाचा पतंग मी त्यालाही उंचीवर घेऊन जाईन. मी त्याला न काटता माझ्यापेक्षा अधिक उंचीवर घेऊन जाईन. याला माझ्या संस्कृतीने जीवो जीवस्य जीवनम म्हणजे विचारांचं संक्रमण म्हटलं आहे. हे संक्रमण माझ्या आयुष्यात यायला हवं. गुळाची गोडी, तिळाची स्निग्धता म्हणजे सद्विचारांचं, सद आचारांचं संक्रमण हे आपणा सर्वांच्या आयुष्यात यायला हवं. म्हणून या संक्रमणाच्या काव्यरूपी शुभेच्छा मी आपणास देत आहे. संक्रमण. संक्रमणाच्या काळातील सुखकर व्हाव्यात वाटा. संक्रमणाच्या काळातील सुखकर व्हाव्यात वाटा. विविध रंगी पतंगांच्या जीवनात उतराव्यात छटा. विविध रंगी पतंगांच्या जीवनात उतराव्यात छटा. आयुष्यात पतंगासम अधिकाधिक उंच उडावे. आयुष्यात पतंगासम अधिकाधिक उंच उडावे. गिरक्यातून उसळी घेऊन थेट आकाशा भिडावे. गिरक्यातून उसळी घेऊन थेट आकाशा भिडावे. कधी सोडावी ढील तर वेळ प्रसंगी द्यावा ताण. कधी सोडावी ढील तर वेळ प्रसंगी द्यावा ताण. सुखी समृद्ध जीवनाचे सर्वांनी लुटावे वाण. पतंग काटण्या कोणाचा कसला त्यात हो अर्थ. पतंग काटण्या कोणाचा कसला त्यात हो अर्थ. समभावाने जगूया सारे. साधूया खरा पुरुषार्थ. गुळाची गोडी तिळाची स्निग्धता जीवनात सदोदित हवी. गुळाची गोडी तिळाची स्निग्धता जीवनात सदोदित हवी. स्नेह, प्रेम, भक्ती, शक्तीची संक्रांती साजरी व्हावी. स्नेह, प्रेम, भक्ती, शक्तीची संक्रांती साजरी व्हावी. पुनश्च एक वार सर्वांना मकर संक्रांतीच्या या संक्रमणाच्या शुभेच्छा. धन्यवाद.